पिछले सैटरडे 13 तारीख को निकला था और आज 9वां दिन है मेरा और पूरे 9 दिन लगे मुझको यहाँ पे आने के। रात 12 बजे तक चलाई भयानक थंडी आहे म्हणजे आपल्याकडची भयानक थंडी म्हणू शकतो. चालू आहे. सुप्रभात. आता आम्ही गुन्हा सोडलाय. गुन्हा म्हणजे गुन्ह्यातच होतो. कालचा प्रवास मला अपडेट कसं सांगायचं झालं तर गुन्हा काल शाजापूर वरून निघालो तो गुन्हापर्यंत आलो. तो 180-178 किलोमीटर काहीतरी येते. आतमध्ये आलो. मग एका टोलवरती एक इसम भेटले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक असं हॉटेल आहे तर गुन्ह्यात राहणार मी बोलत होतो. तर त्यांनी मला सांगितलं एक स्वस्त हॉटेल आहे. तर मी बोललो ठीक आहे. मग गुन्हामध्ये आलो. सिटीमध्ये हॉटेल मिळालं. थोडं एकदम हे होतं एकदम चाळीसारखं असं तसं. तर पण ठीक आहे रात्र काढायची सिटी निघालो. मध्ये गुन्ह्यामध्येच एक मला आपलेच असेच सायकल प्रेमी पुण्याहून निघालेत माऊली बघतायत त्यांची भेट झाली आणि मग त्यांच्याबरोबर थोडा प्रवास माहिती पडला की कशा प्रकारे तिथं जाणार आहे. बोलू सकाळी आपण एकत्रच निघूया पुढे भेटूया. हे तुमचं नाव सांगा. नमस्कार. उत्तम मोरे माझं नाव. उत्तम मोरे म्हणून आहेत हे साहेब. ते आता आम्ही जवळजवळ आता मी विचार करतोय आता 150-150चा पॅच करायचा आहे आता. कारण की 4 दिवस 21 तारखेला पोहोचलो तर ठीक आहे. पोहोचणार. हा पोहोचणार 21 तारखेला पोहोचणार आणि मग बघूया कसं काय होतंय ते प्रवास. आणि त्यांची सायकल आहे. पुण्याहून आलेत. प्रवास सुंदर त्यांचा पण चालू आहे आणि एकटेच आहेत. आणि त्यांचं आता मी त्यांना बोलता मी विचारलं 21 तारखेनंतर काय करणार पोहोचल्यानंतर. तर त्यांनी सर्व कुठे कुठे जाणार आहेत त्याची माहिती देत आहेत ते. साहेब जरा तुम्ही सांगा कुठे कुठे कसे जाणार. तर मी जाणार गयेला तर द्वारका गोकुळ वृंदावन बद्रीनाथ केदारनाथ सर्व हे करणार. अशा प्रकारे त्यांचा पुढचा बराच मोठा पल्ला आहे. आणि मग बद्रीनाथ केदारनाथ तो बरंच काय ते करतात. त्यांच्या प्रवासामध्ये शुभेच्छा देऊया. आणखी पुढचा प्रवास आम्ही एकत्र चालू करण्याचा ठेवण्याचा माझा धन्यवाद. माऊली नाव बोला तुमचं काय. शेखर भगवान ताडीवाले. मी उल्हासनगरहून निघालो आहे 7 तारखेला अयोध्यासाठी. आज मला झाले 13 दिवस. बोलत राहा तुम्ही. मी मतलब याच्या पहिले मी यात्रा केलेली आहे. पहिल्या स्टार्टिंगला मी केलेलं होतं 22 दिवसामध्ये वैष्णोदेवी केलं होतं मी. त्याच्यानंतर परत 2 महिन्याच्या टूरला गेलेलो होतो मी. अयोध्या म्हणजे आपलं हरिद्वार ऋषिकेश मुक्कीमठ या साईडला गेलेलो होतो. त्याच्यानंतर परत मग आलो. मग परत अमरनाथ यात्रा केलेलं मी सायकलवरच. मग त्याच्यानंतर परत अमरनाथ यात्रा करायच्या नंतर 12 ज्योतिर्लिंगला गेलेलो होतो. मग आता इथं अयोध्येला निघालो आहे. नमस्कार. मी आता आपण शेखर माऊलींना भेटलो.
आम्ही थोडीशी अपडेट माझी सकाळी घेता नाही आली, कारण की मी ज्या ठिकाणी थांबलो होतो ते लॉज होतं गुनाला, आणि त्या गुनामध्ये थोडंसं म्हणजे एक छोटं होतं पण ठीक होतं. निघालो सकाळी 6:30 वाजता. माऊली आणि ते आहेतच माझ्या, तुम्हाला मी दाखवतो. जय श्रीराम. जय श्रीराम. या माऊली मला भेटले, काल रात्री भेटले होते. आणि योग असतो तो काय माहीत नाही, मी तुम्हाला माझं ते पहिल्यापासूनच म्हणतो की सकाळी मी त्यांना बोललो होतो रात्री आपण एकत्र जाऊया निघूया म्हणून. सकाळी त्याप्रमाणे ते पुढे निघालेले होते 6:30 वाजता. रस्त्यामध्ये मी कधीही न अनुभवणारी थंडी पाहिली यावेळेला. भयंकर धुकं, आणि त्या धुक्यामध्ये 9:30 वाजतापर्यंत जोपर्यंत सूर्य येत नाही तोपर्यंत इकडे काही कठीण आहे सर्व. आणि त्या प्रवासात कालचा माझा प्रवास झाला कसा, मी निघालो शाजापूरवरून गुनापर्यंत पोहोचण्यासाठी मला 180 किलोमीटरचा पॅच होता, तो मी केला पूर्ण. 178 180. आणि तिथून निघालो सकाळी. आता जवळजवळ 50-55 किलोमीटर झालेलं आहे. आता हे माऊलींचं तुम्ही ऐकलंतच, हे अयोध्येवारी करतायत. यांच्या बऱ्याच ऑलरेडी वारी झालेल्या आहेत. आणखी अजून त्यांचा साई भक्त आहेत पुन्हा त्यात. साईबाबांच्या पालखीला जातात, पालखीहून आलेत आणि त्यांच्या घरातून त्यांनी सांगितलं की अरे तू 22 तारखेला पोहोच म्हणून, एवढा तू सगळं केलंस, मग हे का तू ठेवतोयस. तर अशा प्रकारे कशा प्रकारे व्यक्ती कुठे कशासाठी निघाले आणि कशी निघाले हे काहीही सांगण्या शकत नाही. कोणाचाही याला हिशोब नाही, कोणीही याला काही कोण करता धरता नाहीये. जो माणसाला जसं वाटतंय तसं तो निघतोय. आज सायकलने प्रवास करतायत, चालत प्रवास करणारे पण भेटलेत. आता यांचे प्रवास म्हणजे कितीतरी आहेत. त्यांनी वैष्णोदेवी केले, 12 ज्योतिर्लिंग केलेत, आणखी कोणतं काय म्हणाल, 12 ज्योतिर्लिंग झाले, वैष्णोदेवी झाली, अमरनाथ यात्रा केले. भयंकर यांचा सगळा अनुभव आहे. आणि असे व्यक्ती भेटावेत हे माझंच भाग्य आहे. आणि हे सर्व ईश्वर रूपी आहेत सर्व, आणि हे प्रत्येकात ही शक्ती सामावलेली असते, आणि ही शक्ती कुठेतरी प्रत्येकाला घेऊन जाते असं वाटतं. हे माऊली आता निघालेत औरंगाबादहून, आणि औरंगाबादवरून निघालेले हे मला भेटले काल अगदी गुन्हामध्ये जे ब्रिज उतरताना. आणि त्यांनी मग सांगितलं की ते पण अयोध्येला निघालेत. सायकल साधी आहे पण त्यांचं नुसतं अयोध्या नाही आहे, तर त्यांचं बरंच काय काय फिरायचं त्यांना. आणि अशा प्रकारे त्यांचा बराच दौरा राहणार आहे. म्हणजे नेपाळमध्ये पण जाणार आहेत, बोधगयाला पण जाणार आहेत, आणखी केदारधाम करणार आहेत, वृंदावनला जाणार आहेत. सायकलवरून हा त्यांचा प्रवास आहे. सकाळी 6:30 वाजता निघालो त्यावेळेला जी थंडी होती भयानक, त्या थंडीमध्ये या माऊलीच्या यांच्या हातामध्ये मी तर हे बेअर हँड, म्हणजे सॉक्स नाही, पायामध्ये सॉक्स नाही, हातामध्ये ग्लोव्ज नाही. आणि माझे अक्षरशः एवढे हाल खराब झाले थंडीमध्ये, तर मी पाय मोजे हातात घातले, तेव्हा मी कुठेतरी थोडी चालू शकलो. तर मी विचार करतोय कशा प्रकारे शक्ती ही माणसाच्या अंगात आहे ती, आणि कशी चालवते. हे नेचरचं शक्तीचंच रूप आहे. आणि बरेच विविध पैलू मला जाणवत आहेत, आणि त्याचा मला अभ्यास करायला वाटेल, आणि मी त्याचा अभ्यास करत राहीन. आणि बघूया एक एक आता कसे कसे अनुभव येत आहेत. माऊली तुम्ही काय सांगाल. आता समजा अजून दत्तधामचे आपलं कोणतं तर जे आहे ना, वंदे मातरम, जय श्रीराम. नमस्कार. मी आत्ता दुपार झाले आणि असं वातावरण आहे आता. जय श्रीराम. थोड़ा हिंदी मध्येच बोलतो. अभी ऐसा माहौल है कि पूरा फॉग है. सुबह से निकले हम लोग, सुबह से पूरा फॉग है और ऐसे ही फॉग रहेगा. और पहले बीच में बात कर रहा था कि सभी बोल रहे हैं कि सभी यहाँ पे फॉग ही ऐसे ही रहेगा, लगभग 8 दिन ऐसे ही फॉग जाएगा, और महीना भी हो सकता है, और 15 दिन से ऐसे ही माहौल है. तो ये तो मेरा तो पहला ही एक्सपीरियंस है इस टाइप का. और देखूंगा कैसे साइकिलिंग हो रही है. फिर भी अभी 80 किलोमीटर तो आ चुका हूँ और आगे चलाने का है. मुझे बीच में मेरे भाई मिले 2 जन जो जा रहे अयोध्या, संजय धाकड़ और विशाल नागर जी, रतलाम एमपी से. तो ये हमारा 6 दिन का जो सफर रहा है, और हमने लगभग 650 किलोमीटर की यात्रा पूर्ण करी है.
प्रभु श्री राम के दर्शन के लिए हमें 22 तारीख को वहाँ पर पहुँचना है और प्रभु श्री राम के दर्शन कर वहाँ की मिट्टी लेकर गांव पहुँचना है। ये हमारा प्रण और संकल्प था। जय श्री राम। जय श्री राम। वंदे मातरम। आधार जिनका जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वह पत्थर भी तिर जाते हैं। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। ऐसे है एक एक भक्तों का जो आशीष है और क्या एक एक की संकल्प शक्ति है, वो संकल्प शक्ति के साथ सभी जन चल रहे हैं। ये कोहरे में भी बहुत ठंड है लेकिन फिर भी अभी लगभग 6 डिग्री के नीचे टेम्परेचर है और ऐसे में भी कोई हार नहीं मान रहा है, सभी चल रहे हैं। सभी को राम जन्मभूमि अयोध्या पहुंचना है, अयोध्या रामलल्ला का दर्शन लेना है और इस तरह हमारी यात्रा चालू रहेगी। धन्यवाद, भेटूया आपण। जय श्री राम। कालची माझी अपडेट होती अशीच की मी काल पोचलो गुन्हावरून डायरेक्ट करेरा म्हणून एक सिटी आहे, गाव आहे, तिथे पोचलो, तिथे रात्री राहिलो। थंडी होती भरपूर म्हणून थांबलो, जवळजवळ 150 किलोमीटरचा पॅच केला आणि पुढे निघालो। आणि सकाळी काय मला थंडी कोहऱ्यामुळे काहीच शूट करता आलं नाही आणि पुरा मुंबई पासूनचा प्रवास ज्या रोडने मी केला तो हा आग्रा रोड, हा पुढे जातो आग्र्याला आणि हा रोड आहे इथून आला। मी आता हा रोड सोडला शिवपुरीला, हा सरळ शिवपुरी आग्रा जाणारा रोड आहे आणि मी आता मार्ग पकडतो झाशीसाठी। सुप्रभात मित्रांनो, आज 8वा दिवस आहे। गेल्या शनिवारी निघालो होतो सकाळी। प्रवासाची अपडेट, पहिला शनिवारी निघालो, पहिल्या दिवशी नाशिकवरून शिरपूरवरून मानेपूर म्हणून आहे MP मध्ये, नानेपूरवरून मग डायरेक्ट शाजापूरवरून पुढे आलोय करेरा म्हणून, आणि गुना, शाजापूरवरून गुना टू करेरा टू उरई म्हणून हा उत्तर प्रदेश। काल मी उत्तर प्रदेशमध्ये एंट्री घेतली सकाळी आणि वातावरण इथे फारच थंड आहे, जवळजवळ 2 डिग्रीपर्यंत रस्त्यावरती जर वातावरण 2-3 डिग्रीपर्यंत सकाळी आता वातावरण आहे। तर मला जे वाटेत भेटले होते गुनाला, तर त्यांची नंतर तेवढी सोय हे नव्हती, मग मी पुढे निघून आलोय। वाटेत मला बरेच जण सायकल स्वार भेटतात, हौशी सगळे आहेत। उदयपूरवरून पण 2 जण भेटले, उदयपूरवरून आलेले भेटले, रतलामवरून येणारे 2 जण 4 जण होते ती, त्यांचे मी शूट घेतलंच आहे। पण आता माझी तयारी पूर्ण झाले, 7 वाजले, सूर्योदय झालाय आणि ह्या थंडीमधचं सर्व प्रोटेक्शन केलंय मी। नशीब मी सगळं काही तो एक डिकॅथलॉनचा फ्लिन्स ते घेऊन आलो
मी एकंदरीत एकावर एक असे हँड ग्लोव्ज घेतले, आणखी हँड ग्लोव्ज घ्यावे लागलेच मला, कारण की त्याच्याशिवाय चालवणं शक्यच नव्हतं. इथे हँड ग्लोव्ज पूर्ण बूटभरचे माझे हँड ग्लोव्ज आहेत, ते सायकलिंगचे, ते आमचे प्रोफेशनल आहेत, ते वेगळे आहेत, पण हे वेगळं ते घेतले. त्यानंतर मग आणखी काय घ्यायचं तर मग आता मी काय करतो, हातावरती एक कमसे पातळ एक हे असतं, दोन्ही बाह्यांवरती दोन्ही हातांवरती स्लिन्स असतं, त्यावरती डिकॅथलॉनचा तो स्वेटर टाईप स्लिन्स आहे, ते इनर आहे ते घातलं, त्याच्यावरती टी शर्ट घातलं आहे, त्याच्यावरती आता एक हे विंड चीटर घातलं आहे, ते पूर्ण कवर करतं. पुन्हा पॅन्ट, सॉक्स, एक खास करून सॉक्स घालून बोटांवरती पायांवरती पिशवी, प्लॅस्टिकची पिशवी बांधली काल, नाहीतर ते सॉक्स ओले होतात, कारण ह्या धुक्यामध्ये पाणी आहे, धुक्याचं पाणी सोडणार आहे, त्यामुळे पुन्हा सॉक्स ओले होतात आणि पाय पूर्ण गार होतात. मग काय आयडिया करू, बोलो काय करायचं, तर वरती पहिले शूजवरती प्लास्टिक बांधून एकदम विचित्र वाटत होतं, मग ते त्यापेक्षा सॉक्सवरच चढवले आणि शूज मोकळे केले. अशा प्रकारे प्रवास कालचा झाला. 165 किलोमीटर झाली राईड. पूर्ण दिवस ऊन नव्हतं, सूर्य उजेड होता पण ऊन नव्हता, थंड वातावरण होतं. सगळीकडे जिकडे तिकडे लोक शेकोटी पेटवून बसलेत. कामधंदा म्हणतात काय, एवढं काय नाही आहे, शेतीपाती करतात थोडी, पण आता पूर्णपणे आजूबाजूला शेती झालेली आहे, त्यामुळे आणि पाणी जवळ असते ते जमिनीला, त्यामुळे ते सगळं काय आहे तसं त्यांना ते माहिती. आता माझी सगळी तयारी झाली आणि मी आता निघतो. ओके, चला बघूया, मध्ये चांगलं काही भेटलं तर मी शूट करून ठेवतो. नमस्कार. आता मी लखनौमध्ये पोचलो. कालची स्टोरी अशी होती, काल सकाळी निघाल्यापासून ओरईमधून निघालो, ओरईतून कानपूरला आलो, कानपूरवरून पुढे लखनौ जवळच होतं, जवळ 77 किलोमीटर, आणि रस्ता चांगला होता म्हणून पुरा कवर केला. थोडा मध्ये पॅच खराब होते, पण ठीक आहे. आता ह्याच्या पुढे मग लखनौमध्ये आल्यानंतर एक शहीद पथ असतो, तो पथ आहे, तो काही विसरलो, मला तो काही जमला नाही कुठे, ट्रॅफिक होती मेन सिटीमध्ये. मग मला एकाने सजेस्ट केलं तुम्ही तो रोड घ्या म्हणून. मग तो एक रोडमधून आलो, तो रोड मिळाला आणि तो एवढा रोड सरळ केला आहे, सुंदर केला आहे. जवळजवळ 15 किलोमीटरचा पॅच आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट अयोध्येच्या म्हणजे बाराबंकी रोडला तो भेटतो आणि तो रोड एकदम सुंदर होता. रात्र जवळजवळ झाली 8:30-9च्या नंतर तो पॅच चालू झाला. 9:30ला मी पोचलो. मग एक हॉटेल बघितलं आणि त्या हॉटेलमध्ये हॉटेल ग्लोबल इन लखनौ आहे, तिथे थांबलो होतो. त्याची सुविधा तर फारच सुंदर आहे आणि फार सुंदर आहे ते. आणि अशा प्रकारे माझा हा आजचा लखनौ ते अयोध्येचा हा 120 किलोमीटरचा लास्ट पॅच आता 120 किलोमीटर आहे. 2:30-3पर्यंत 3-3:30पर्यंत पोहोचायला पाहिजे. बघूया आणि पुढे तिथे जाऊन पुन्हा आणखी कसं काय आहे ते पण आपल्याला समजेल आणि बघूया कसं काय प्रवास होतो आहे. पुढचा रोड तर सरळच आहे, पण बाकी काय हर्डल्स आले नाही म्हणजे झालं. ओके, चला, जय श्रीराम. आता मी ह्या रोडलाच आहे अयोध्येला चालताना. इकडची व्यवस्था मी दाखवतोय जरा. इथे मला थांबवलं आहे, चहा प्या आणि तरच पुढे जातो. तर मी थांबलो इथे, चहा पितो आणि पाणी पितो आणि प्रेम घेतो सगळ्यांचा. प्यार जो बोलते ना, तो सबका प्यार मिल रहा है और बढ़ रहा हूँ आगे. ये है. जय श्री राम. मैं तो साइकिल से हूँ. हाँ, ठीक है. आप कहाँ से? मैं त्रिपुरा से. मेरा मैसेज है युवाओं को कि नशा को छोड़ना चाहिए और देश की सेवा करना चाहिए. बहुत धन्यवाद. नमस्कार. मी आता अयोध्येपासून 100 किलोमीटरच्या दुरीवर आहे, लांबीवर आहे. आता लखनौला रात्री राहिलो होतो. अयोध्याच्या बॉर्डर्स सर्व सील आहेत. मोठ्या गाड्यांना, बसेसना एंट्री इथे नाही आहे. सायकलने चालत आहेत त्यांनाच प्रवास चालू आहे.
पुढे 100 किलोमीटर आहे, जवळजवळ 4 तास तरी जातील अजून. 4 ते 5 तास अजून माझा प्रवास आहे. पण सुंदर अयोध्या नगरी म्हणजे अयोध्येचा रोड हा पूर्णपणे सरळ एकदम आहे. पूर्णपणे सुशोभित केलं आहे. जिकडे तिकडे बॅनर, सुंदर फोटो लावलेले आहेत. आणखी रामलल्लाची सगळे वेगवेगळे फोटोंची हे चालू आहे. आणि अशा प्रकारे माझा प्रवास चालू आहे. आणि 5 तासात माझा प्रवास संपेल आणि पुढे बघू कसं काय होतं. सुंदर प्रवास झाला आतापर्यंत. आणि आता शेवटचे 100 किलोमीटर आहेत. नमस्कार. मी आत्ता अयोध्येच्या मार्गावर जवळ 60 किलोमीटर मागे आहे. आणि वाटेमध्ये बरीच काही पब्लिक आहेत. सायकलने आलेली बरेच आहेत लोक, चालत पायी पण आहेत. पण एक व्यवस्था म्हणायला गेलं तर मला समजत नव्हतं काय होईल. पण इकडे व्यवस्थाचे पंडाल बांधलेत. त्यांनी मला थांबवलं. आम्हाला थांबवून चहा विचारली, पाणी, गरम पाण्याची सोय आहे, आणखी शिरा प्रसाद आहे. आणि इथे मला वाटतं डॉक्टर पण आहेत. आणि अशा प्रकारे सगळी काही सोय दिसते तर आहे. सगळीजणं व्यवस्था सर्वाची चालू आहे. आणि मला वाटेमध्ये एक माझे एक मित्रच झाले, ते इथून भेटले. बाराबंकी से, अभी मैं हिंदी में बात करूँगा. बाराबंकी से मिले, जा रहे अयोध्या की ओर. 2 दिन की छुट्टी है. तो हम लोग बातें करते करते जा रहे हैं. और उन्होंने क्या बात की, हम लोगों ने बात की क्या कि साइकिल है, वो साइकिल को यहाँ पे सबसे निचला, साइकिल चलाने वाला वर्ग को सबसे निचला मानते हैं. तो ऐसी हमारी बात चल रही थी. क्योंकि मैंने 2-3 जनों का एटीट्यूड देखा यूपी में, एमपी में. मैं साइकिल किधर भी लगाता था, अरे साइकिल इधर मत खड़ा करो, उधर मत खड़ा करो. साइकिल वाले को ये लोग बहुत निचला वर्ग समझते थे. लेकिन उनको मालूम नहीं है कि वो पैसे से गिन रहे हैं. और पैसे से गिनना ही इंसानियत नहीं है. लेकिन अभी जो ये हमारे भाई कहेंगे तो सुनिए क्या बोलते हैं. हमारे मित्र जी मिले, बड़े बढ़िया. उनसे मिलके हमें बड़ी प्रसन्नता हुई. और उन प्रसन्नता को हम सदा सदा के लिए याद रखें. जो हमारी प्रकृति है सरल है, सहज है. और इसकी सरलता और सहजता को बनाए रखने के लिए हमें सबसे बड़ी जिम्मेदारी, हमारी जिम्मेदारी है. उस जिम्मेदारी को हम कितना निभाते हैं, कितना आगे बढ़ाते हैं, इसके लिए हम पूर्णतः जिम्मेदार हैं. क्योंकि हमारी प्रकृति है सरल है, सहज है. और इसको सहज सरल बन के ही इसको सुंदर और अच्छा बनाया जा सकता है. अब हम जो पैदल व्यवस्था है, साइकिल व्यवस्था है, बैलगाड़ी व्यवस्था है, घोड़ा व्यवस्था थी, ऊँट व्यवस्था थी, आज उससे हम कितनी दूर चले गए हमें स्वयं पता नहीं. क्योंकि हम आज उसी को सबसे अच्छा, सुंदर और उच्च श्रेणी का समझते हैं, जिसके पास अधिक से अधिक गाड़ियां हैं, ज़्यादा से ज़्यादा धन है, वो वैभवपूर्ण है. लेकिन अगर हम पीछे की दृष्टि से देखें तो प्रकृति का कितना बड़ा हनन कर रहा है, इसे हम समझ नहीं सकते. इसको समझने के लिए हमको बिल्कुल सहज बनना पड़ेगा. जैसे नदी की सहजता धारा धीरे धीरे अपनी तरलता को, सहजता को बहाती रहती है. और हम उसकी सुंदरता को बनाए रखने के लिए, सरलता को बनाए रखने के लिए, सहजता को बनाए रखने के लिए हमें भी सहज बनना पड़ेगा. बराबर है, एकदम सही, सही बात करें, एकदम सही. और इसके लिए हमारे अंदर त्याग की भावना जब तक नहीं होगी, तब तक हम इसकी सुंदरता को बिगाड़ेंगे ही, संवारेंगे नहीं. और त्याग है क्या? जैसे आज हम भगवान राम जन्मभूमि का उत्सव मनाने के लिए दूर दूर से लोग, बहुत बड़े बड़े लोग इकट्ठा हो रहे हैं. लेकिन आज ये समझना चाहिए कि भगवान का त्याग ही आज हमें उनके धाम में बुला रहा है. अरे क्या बात है, क्या बात है. क्योंकि
जब हमारे भगवान वनवास को गए तो चाहते तो रथ से जाते, क्योंकि उनका रथ नहीं रोका गया था, लेकिन भगवान ने अपने को त्याग पुरुष बना के, मर्यादा पुरुषोत्तम पुरुष बना के और प्रकृति की सहजता को देखते हुए उन्होंने पैदल पग यात्रा को अपना लिया। क्या वो बड़े नहीं थे? क्या वो ज्ञानी नहीं थे? क्या वो धनवान नहीं थे? क्या बात है। वो भी धनवान थे, ज्ञानी थे, बलवान थे, सुंदर थे, सहज थे, सरल थे, कोमल थे, राजा थे, पर उन्होंने प्रकृति की सुंदरता को बनाए रखने के लिए, सरलता को बनाने के लिए पग यात्रा को अपनाया। और कितनी कठिनाई सही। आज उन्हीं की कठिनाई का ही फल है जो आज हम सब लोग इकट्ठा हो रहे हैं अयोध्या धाम। अपनी बाहों को यहीं से विराम करते हैं और आपको प्रणाम करते हैं। जय श्री राम। अयोध्येमधले आपण मी एक एक मंदिर आणि ही पूर्ण जे मंदिराच्या जवळ जातोय तिथे सगळं राममय वातावरण आहे आणि विविध महंतांची जेवढी मठ आहेत ती बघण्यासारखीच आहेत. म्हणजे एक एक प्रत्येक ठिकाणी मठांची व्यवस्था चालू आहे आणि फार जुने वाडे आहेत हे. शेवटी माझी 9 दिवसाचा यज्ञ सफल झालेला आहे आणि मी आता इथे राम मंदिर अयोध्याच्या प्रवेशद्वारापाशी इथे उभा आहे आणि इथे भरपूर गर्दी आहे आणि लोकांची भरपूर आवाजावी पण चालू आहे. सगळे फोटो काढतात आणि त्यामध्ये मी आहे एकटाच आणि बघूया पुढे कसं काय होतं ते. पिछले सैटरडे 13 तारीख को निकला था और आज 9वां दिन है मेरा और पूरे 9 दिन लगे मुझको यहाँ पे आने के लिए. लगभग 1600-1650 किलोमीटर किया मैंने जर्नी तय की और अकेले ने तय की. क्या इंस्पिरेशन रहा है पूरी यात्रा के पीछे? इंस्पिरेशन तो रामलला की, तो ये जोड़ने की यात्रा है मेरी, जो जोड़ने की, जो पूरी विश्व को जोड़ रहे हैं हम लोग एक संस्कृति के साथ. यह जोड़ने की यात्रा लेके मैं निकला हूँ. स्वर्णिम राम जन्मभूमि यात्रा इसका मैंने नाम दिया था और ये जोड़ने की यात्रा है. ये कौन सा साइकिल है? कुछ स्पेशल है और क्या कॉस्ट है? हाँ, ये साइकिल मेरा स्पेशल है. ये एल्यूमिनियम बॉडी खास स्पेशल टूरिंग के लिए स्पेशल बनाई गई है साइकिल. ये इसमें सभी जो पार्ट जो है, जो उस प्रकार जो कुछ दिक्कत ना आवे. अभी इतना मैंने जर्नी किया 1600 किलोमीटर में, मुझे सिर्फ ऑयल डालने के सिवा कुछ करना नहीं पड़ा. टायर एक बार भी पंक्चर नहीं हुआ. रोड बहुत ही अच्छे हैं, बहुत ही अच्छा सुविधा मिली.